जीवनसाथी.com या वेबसाईटवर महिलांना आपल्याकडे आकर्षित करून एक महाठग त्यांच्याशी लग्न करायचा आणि त्यांना गंडा घालायचा। त्याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक येथून प्रतीक संजय देवरे याला ताब्यात घेण्यात आले। कर्जत पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं यांत्रिक तपासावर भर देऊन गुन्हा उघडकीस आणलाय। नाशिक येथे राहणारा 37 वर्षीय प्रतीक संजय देवरे हा ऑनलाईन पद्धतीने महिलांशी ओळख वाढवायचा। जीवनसाथी.com या विवाह वेबसाईटवरून ओळख करून तिचा विश्वास संपादित करायचा। त्यानंतर पुढे प्रतीक देवरे हा तरुण त्या तरुणीला लग्नाचा आमिष दाखवायचा। अशाच एका गुन्ह्यात या तरुणानं आपल्याला अमरावती येथे बियर शॉप विकत घ्यायचं असल्याचं सांगितलं। त्यासाठी पैशांची गरज असल्याचं भासवून संबंधित तरुणीच्या विविध बँकेतील खात्यातून 7 लाख रुपये त्याचे स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून घेतले। तसंच रोख स्वरूपात 90,000 रुपये घेत एकूण 7.90 लाख रुपये प्रतीक देवरे यानं त्या तरुणीकडून उकळले होते। आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यावर संबंधित तरुणीनं या प्रकरणी 6 फेब्रुवारी रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कीर्तिकुमार गायकवाड, पोलीस हवालदार समीर भोईर आणि स्वप्नील येरुळकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकानं सर्व बाबींचा तांत्रिक तपास केला। त्यानंतर सापळा रचून प्रतीक देवरेला अटक करण्यात आली। राज्यभर महिलांची फसवणूक उघड। प्रतीक देवरे यानं महाराष्ट्रभर विविध महिलांना जीवनसाथी आणि इतर वेबसाईटवरून फसवलंय। त्यामुळे त्याच्या विरोधात इतर ठिकाणीही गुन्हे दाखल असल्याची शक्यता पोलीस तपासत आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।